पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव येथे 8:30 वाजेपासून मतदान यंत्रणांची मोजणीला सुरुवात होईल। त्यामध्ये मतदान कक्षामध्ये 14 टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये 14 मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे मतदान केंद्र अनुक्रमांक आहेत त्याप्रमाणे मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत। त्याच पोस्टल मतमोजणीसाठी 5 टेबल लावण्यात आले आहेत। TTBESची पण 5 टेबल साठी व्यवस्था करण्यात आली आहे। त्या मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी, मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक जिल्हा स्तरावरून मिळणार आहेत। त्याचबरोबर मतमोजणीसाठी व मतमोजणीनंतर पुरेसा कर्मचारी वर्गची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती बाबासाहेब गाढवे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। पैठणी क्लस्टर गोडाऊन येथे मतदान यंत्रणेस सीलबंद। पहिल्या लेयरमध्ये CRPF महिला बटालचे 1 अधिकारी, 18 जवान, तसेच दुसऱ्या लेयरमध्ये गुजरातचे CRPF अधिकारी 24 जवान, तर तिसऱ्या लेयरमध्ये 1 अधिकारी, 3 जवान असा बंदोबस्त लावण्यात आला आहे। तसेच परिसरामध्ये व मतदान कक्षामध्ये CCTV कॅमेरे, आवाज व व्हिडिओ दोघेही रेकॉर्ड केले जाणार आहेत। तसेच SP साहेब व SDPO साहेब यांचा देखील वॉच असणार आहे। तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने देखील वॉच ठेवण्यात येणार आहे व पोलीस बंदोबस्त FTBP आणि राज्य दलाचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती येवला शहर धीरज महाजन यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। 119 येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर या दिवशी सकाळी 8 वाजता पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये सर्वप्रथम सकाळी 8 वाजता आपण टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर करण्यात येईल। त्यानंतर 8:30 वाजता 8:30 वाजता मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात येईल। यामध्ये मतमोजणी कक्षामध्ये 14 टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये 14 मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे मतदान केंद्राचे अनुक्रमांक आहेत त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर पोस्टल मतमोजणीसाठी 5 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ETPBS या मतमोजणीसाठी देखील 5 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या मतमोजणीसाठी आवश्यक तो कर्मचारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक हे जिल्हा स्तरावरून मिळणार आहेत। त्याचबरोबर या मतमोजणीसाठी व मतमोजणीनंतर पुरेसा पोलीस बंदोबस्त ITBP आणि राज्य पोलीस दलाचा पुरेसा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। काल दिनांक 20/11/2024 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। त्याचप्रमाणे सर्व मतपेट्या या अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर स्ट्रॉंग रूम येथे सीलबंद करण्यात आलेले आहे। सदर ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा आढावा लावण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी CRPF पहिला बटालियनचे 1 अधिकारी, 18 जवान, दुसऱ्या लेअरला गुजरात SRPFचे 1 अधिकारी, 24 जवान आणि तिसऱ्या लेअरला स्टेट पोलीसचे 1 अधिकारी आणि 3 जवान अशी लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी CCTV कॅमेरे जे तुमचा आवाज आणि व्हिडिओ दोघं रेकॉर्ड करतात असे लावण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही। आपले सर्व हालचाल तिथे टिपण्यात येते। त्याचप्रमाणे दिनांक 23 रोजी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। योग्य तो बंदोबस्त तिथे लावण्यात येईल। सर्व बंदोबस्ताची देखरेख माननीय SP साहेब, माननीय ॲडिशनल साहेब आणि SDPO साहेब करणार आहेत। त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने सुद्धा आपले हालचाली टिपण्यात येतील। कोणीही हुल्लडबाजी करू नये, अतिउत्साह दाखवू नये, आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील याबाबत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।